जेव्हा आयुष्यात सतत समस्या येतात, घरात शांतता राहत नाही, होणारी कामं होत नाही, सतत एक अदृश्य अडथळा आपल्या जीवनामध्ये जाणवतो, तेव्हा समस्या बाहेर नसते, ते आपल्या मुळांमध्ये आहे. खरं तर आता आपण आधुनिक झालो, पण आपल्या कुळापासून दूर गेलेलो आहे. कुळ म्हणजे फक्त आडनाव नाही, ती एक ऊर्जा आहे जी पिढ्यानपिढ्या वाहत आलेली आहे. त्या ऊर्जेचं रक्षण करणारं शक्तिस्थान म्हणजे आपली कुलदेवता आहे, ज्या आपल्या पूर्वजांचं रक्षण करत होत्या, त्या आजही आपल्याला मार्ग दाखवत आहे. पण प्रश्न असा आहे की आपण त्यांना शेवटचं कधी आठवलं होतं? वर्षातून एकदा तरी त्यांचं दर्शन घेणं, प्रत्येक नव्या सुरुवातीला त्यांचा आशीर्वाद घेणं फक्त श्रद्धा नाही, तर ती आपली एक जबाबदारी आहे. कारण कुलदेवतेच्या आशीर्वादाशिवाय कोणतंच कर्म पूर्ण होत नाही. तुमचं कुलदैवत कोण आहे हे कमेंट करून नक्की सांगा. हा, आणि ज्यांना माहित नाही त्यांनी माहित नाही असं कमेंट करून सांगा. पुढच्या भागात मी सांगणार आहे तुमचं कुलदैवत कसं शोधायचं. जय श्रीराम.